नमस्कार, जय जिनेंद्र। आज आपण समेत शिखरजी, ज्याला पारसनाथ पर्वत असे म्हणतात, या पर्वताची माहिती आज आपण घेत आहोत। हे झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे। हे पर्वत झारखंडमधील सर्वात उंच शिखर आहे आणि जैन धर्मातील 24 पैकी 20 तीर्थंकरांनी या ठिकाणी मोक्ष प्राप्ती केलेली आहे, ज्यामध्ये 23वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचाही समावेश त्याच्यामध्ये झालेला आहे। मधुबन हे गाव पर्वताच्या पायथ्याशी स्थित आहे, जेथे जैन श्रद्धाळू पर्वतारोहणाची सुरुवात करतात। पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः 9 किलोमीटरची पायपीट करावी लागते, ज्यासाठी 10 ते 12 तास लागतात। या मार्गावरती अनेक सुंदर आकर्षक मंदिरं आणि धर्मशाळा आहेत। ज्या यात्रेकरूंना विसावा आणि आध्यात्मिक अनुभव घ्यायचा आहे त्यांनी समेत शिखरजीला यावं। समेत शिखरजीपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे आणि रस्तेमार्ग उपलब्ध आहेत। दिल्ली हावडा ग्रँड कॉर्ड रेल्वे मार्गावरील पारसनाथ रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे स्थानक आहे, जेथून समेत शिखरजी 22 किलोमीटर अंतरावरती आहे। मधुबनपर्यंत लहान गाड्या उपलब्ध असतात, तसेच गिरिडीह रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकातून समेत शिखरजीसाठी वाहनांची सोय आहे। समेत शिखरजीची वंदना जैन धर्मातील श्रद्धाळूंच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या वंदनेमध्ये 24 तीर्थंकरांच्या आणि गौतम गंधरांच्या टोकांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये प्रत्येकाची स्वतःची विशेषता आहे। उदाहरणार्थ, गौतम गंधरांच्या टोकावरती श्यामवर्णाचे चरण आहे, तर आदिनाथ, वासुपूज्य नेमिनाथ आणि भगवान महावीर स्वामी यांच्या टोकावरती श्वेतवर्णाचे चरण आहेत। वंदनेमध्ये असं म्हटलेलं आहे, समेत शिखरजी वंदू सदा, समेत शिखरजी वंदू सदा, भाव सहित नत भाल, कहूँ वंदना क्षेत्र की, पाने शिव की चाल, पाने शिव की चाल। या ओळीमध्ये श्रद्धाळू समेत शिखरजीची भावपूर्ण वंदना करून मोक्षप्राप्तीची इच्छा व्यक्त करत असतात। समेत शिखरजी हे जैन धर्मातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्राची वंदना केल्यानंतर आपणाला मोक्षप्राप्ती व्हायला पाहिजे, यासाठी दरवर्षी लाखो श्रद्धाळू या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। त्यांच्या मते हे क्षेत्र त्यांच्या धार्मिक आस्थेचे प्रतीक आहे आणि म्हणून थोडक्यामध्ये मी समेत शिखरजी शाश्वत तीर्थक्षेत्र याची मी माहिती दिलेली आहे। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।